आजही तरुणाई सर्पमित्र म्हणून तळमळीने सर्व संवर्धनाची मोहीम राबविताना दिसते। साप पकडताना आयुष्याची संध्याकाळ कशी होईल याची शाश्वती नाही। नागपंचमी म्हणजे सापाच्या पूजनाचा दिवस, पण सर्पमित्रांच्या आयुष्यातील फरफट थांबून त्यांच्या सन्मानाचा दिवस केव्हा उजाडणार याकडे सर्व सर्पमित्रांचे लक्ष लागून आहे। साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हे समाज मनात पक्क बसलेलं भयप्रद समीकरण आहे। मात्र या भीतीला दूर सारून आजची तरुणाई सर्पमित्र म्हणून तळमळीने सर्प संवर्धनाची मोहीम राबवताना दिसते। साप पकडताना आयुष्याची संध्याकाळ केव्हा होईल याची शाश्वती नाही। उद्या नागपंचमी, सापांच्या पूजनाचा दिवस, पण सर्पमित्रांच्या आयुष्यातील फरफट सन्मानाचा दिवस केव्हा उजळणार याकडे तमाम सर्पमित्रांचे लक्ष लागून आहे। घरात, बागेत, सोसायटीत अचानक आलेल्या सापाला तेथील रहिवासी तातडीने मारून टाकायचे, त्याला जाळायचे। गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या सर्पमित्रांनी लोकांमध्ये जागृती केली। सापाला मारण्याऐवजी आम्हाला फोन करा, आम्ही सापांना निसर्गात नेऊन सोडतो, असे सांगून त्यांनी जनजागृती करणे सुरू केले। गेल्या काही वर्षात हळूहळू सर्पमित्रांची सापांना वाचवण्याची चळवळ वाढत गेली आणि कानाकोपऱ्यात सर्पमित्रांचे जाळे तयार झाले। आता घरात, गाडीजवळ कुठेही साप दिसला तर लोक तातडीने सर्पमित्राचा फोन शोधून बोलवून घेतात। साप वन्यजीव वर्गात येत असले तरी वन विभागाला प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने वन अधिकारी काही अंशी सर्पमित्रांवरच अवलंबून आहेत। बुलढाणा येथील सर्पमित्र श्रीराम रसाळ स्थानिक विदर्भ कोकण बँकेत कर्मचारी आहेत। त्यांनी सन 2009ला महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्था काढून सर्प जनजागृती कार्यक्रम सुरू केला। गेल्या अनेक वर्षात रसाळ यांनी संस्थेच्या माध्यमातून 100हून अधिक सर्पमित्रांची फळी तयार करून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर हजारो सापांना जीवनदान देण्याचे कार्य अबाधित ठेवले आहे। सर्पमित्रांना ओळखपत्र द्यावे, शासनाने त्यांचा विमा उतरावा, सर्पमित्रांसाठी आवश्यक किट द्यावी, दर 2-3 महिन्याने प्रशासनाने बैठक घ्यावी। काही सर्पमित्र नोकरी करून सर्परक्षण करतात, मात्र सर्व सर्पमित्रांना मानधन द्यावे अशी मागणी सर्पमित्रांनी केली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।